नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत व्हेज कटलेट। ते बनवण्यासाठी आपण इथे बटाटे, गाजर आणि हिरवा वाटाणा इथे आपण बॉईल करून घेतलेले आहे, कुकरला लावून घेतलेले आहेत। आता हे आपण सगळे स्मॅश करून घ्यायचे आहेत। जास्तही स्मॅश करू नये, त्यामुळे कटलेट नीट बनत नाही। त्यामुळे कमी जरा असे स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला। पावभाजीचा साचा असतो ते स्मॅश करायचे, त्या साहाय्याने आपण आता इथे स्मॅश करून घेत आहोत। आता स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट। तुम्ही घरगुती असतील बनवलेली ती सुद्धा टाकू शकता। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। यामध्ये अजून सुद्धा तुम्ही वेजीस घेऊ शकता। इथे मी फक्त 3च वेजीस घेतलेले आहेत, जसं की बटाटा, गाजर आणि हिरवा वाटाणा। आता यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकून झालेली आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद। आता इथे मी टाकून घेतलेली कोथिंबीर, आता आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा। त्यानंतर 1 चमचा आपण लाल तिखट मसाला घेतलेला आहे। तिखट तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल, थोडंसं स्पायसी हवं असेल तर टाकू शकता। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे गरम मसाला। गरम मसाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ। फक्त जास्त काही नाही यामध्ये, फक्त थोड्याशा आपण टाकायचं आहे, जसं की हळद, मसाला हे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत काळी मिरी पावडर। ती पण चिमटीभर, जास्त नाही टाकायची आहे, थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला काळी मिरी पावडर। मी ते चिमटीभरच टाकलेलं आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये आपलं घट्ट होण्यासाठी ह्यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे, जसं की 2 ते 3 चमचे आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत। आणि नंतर एकदा आपण सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण म्हणजे बाइंडिंग करण्यासाठी ह्याला पण आपण कॉर्नफ्लॉवरच वापरणार आहोत। इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे आणि आता ह्याचे आपण मिक्स करून गोळे तयार करायचे छोटेसे। आता आपण मिक्स करून घेत आहोत, सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे। सगळा मसाला सगळ्या प्रकारे सगळ्या ठिकाणी लागला पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। खाण्यासाठी खूप छान असे टेस्टी असे लागतात आणि लहान मुलांना सहज आपण बनवून टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो। झटपट होणारे असे हे व्हेज कटलेट आहेत। आता आपण मिश्रण सगळे एकत्र करून घेतले। आता त्याचा छोटासा गोळा करून घेऊया आपण। आणि एका बाजूला मी कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि ती मिक्स केलेली आहे, म्हणजे आपलं जे वरचं कोटिंग आहे ते कडक राहणार। पाहू शकता आपण आता याचा गोळा करून घेतलेला आहे। तुम्ही ह्याला वेगवेगळे शेप सुद्धा देऊ शकता वेगवेगळ्या साच्याने। मी ते गोल केलेले आहेत आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे आणि ह्यामध्ये खसखस ॲड केलेली आहे। आणि एका ठिकाणी पॅनमध्ये मी आता थोडंसं तेल टाकून ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। छान असे कुरकुरीत असे लागतात, त्याचं कोटिंगही असं कडक तयार होतं। तुम्ही नक्की घरी करून पहा, लहान मुलांना सुद्धा टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता। छान अशी याची चव आहे। घरी करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसे वाटले माझे व्हेज कटलेटची रेसिपी। पॅनमध्ये आपण शॅलो फ्राय करून घेतलेला आहे। एका बाजूने शॅलो फ्राय झालं का आपण दुसऱ्या बाजूने देखील आपण एकदा शॅलो फ्राय करून घेणार आहोत। छान अशी सुंदर अशी रेसिपी आहे ही, झटपट होणारी। पाहू शकता एक बाजू आपली तयार झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण ह्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे।
हे आपण सॉससोबत खाऊ शकतो किंवा हिरवी चटणी केलेली आहे, जशी की पुदिना, कोथिंबीर, मिरची टाकून जी आपण हिरवी चटणी बनवली असते त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा आपण टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो. आता आपले व्हेज कटलेट रेडी झालेले आहेत, पाहू शकता छान असे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की घरी करून पहा आणि मला नक्की सांगा की कसे झाले होते. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अनु कुक अँड बेकर्सला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.